खूप स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये। तर बघा, जे बी होमगार्ड आता होमगार्डमध्ये सहभागी झाले असतील त्यांचे खूप खूप अभिनंदन। त्यांना प्रशिक्षणार्थी एक पत्र पाठवले होमगार्डतर्फे। तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। महासमादेशिक साहेब त्यांच्याकडून एक पत्र पाठवलेलं आहे बघा होमगार्ड सदस्यांनी। तर संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारली घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण। विषय इथं बघू शकता, संदर्भ इथं बघू शकता, महासमादेशिक होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील हे पत्र आहे। विषय होमगार्ड संघटनेत नोंदणी नव्या झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी बोलवण्याबाबत बघा। तर उपरोक्त संदर्भ विषयास अनुसरून महाव्यवस्थापक यांच्या आधिपत्याखालील व नवीन नोंदणी झालेल्या एकूण 64 बघा 6487 होमगार्डांपैकी एकूण 3495 होमगार्डांना खालील नमूद पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या संख्येनुसार दिनांक 23/9/2024 पासून प्रशिक्षणार्थी आयोजित करण्यात येत आहे बघा। तर पुरुष महिला सर्वांची इथं संख्या देण्यात आलेली आहे। बघू शकता मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने इथं देण्यात आलेलं आहे। अकोला प्रशिक्षण केंद्राचे नाव बघा, 319 पुरुष आहेत, महिला इथं बघू शकता। तर सोलापूर बघा 492 पुरुष आहेत, तर पुरुषांची संख्या आहे। खंडाळा बघू शकता 318 महिला आहेत इथं, आणि जालना बघू शकता 270 पुरुष। तर अशा पद्धतीने मित्रांनो त्यांनी तुम्हाला प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे बघू शकता। नानवीज दौंड इथं बघू शकता 576, लातूरला 276 पुरुष। अशा पद्धतीने इथं होमगार्ड संघटनेतर्फे परिपत्रक आपल्याला जाहीर करण्यात आलेलं आहे बघा। तर नानवीजचे 576, धुळ्याचे बघू शकता 418। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुळची सांगली बघू शकता इथं 600। तर मरोड बघू शकता 500। तर अशा पद्धतीने होमगार्ड संघटनेने हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे। तर एकूण बघू शकता 3445 तुमचे होमगार्ड जे आहेत त्यांचे सदस्यांनी नोंदणी झालेली आहे, त्यांचं काम झालेलं आहे। तर 3763 एकूण टोटल वॅकन्सीज होत्या मित्रांनो, त्याच्यामध्ये बघू शकता। आता महासमादेशक यांनी विनंती करण्यात येते की यांच्या आधिपत्याखालील विविध घटकातील उपरोक्त नमूद पोलीस प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात येणाऱ्या होमगार्ड्सांना बघा दिनांक 22/9/2024 रोजी सकाळी 14:00 वाजेपर्यंत संबंधित पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोहोचतील अशा बेताने पाठवण्याची व्यवस्था करण्यात यावी। तसेच उपरोक्त होमगार्डांना प्रशिक्षणात पाठवण्यातना कोणत्याही घटक होमगार्डांना त्यांच्या प्रशिक्षण केंद्रात पाठवावेत याबाबत कृपया आपले स्तरावर कळवण्यात येईल व त्याची छायांकित प्रत कार्यालयास पाठवावी बघा। तर जे आहेत राजकुमार वटकर जे आहेत अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथक त्यांच्यातर्फे हे पत्र आपल्याला पाठवण्यात आलेलं आहे होमगार्डांना संघटनांना। तर त्यांनी व्यवस्थित 22 तारखेला तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे। जेवढे तुमचे 9 केंद्र देण्यात आले आहे प्रशिक्षण केंद्र, त्यांची इथं संख्या देण्यात आलेली आहे। तर हे सर्वांनी तिथं 22/9 रोजी सकाळी म्हणजे तुम्हाला सकाळी तिथं हजर राहायचं आहे। सर्व होमगार्डांनी ही नोंद घ्यावी आणि सर्व तुम्हाला तिथं डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित घेऊन जायचं आहे। तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि सरकारी नोकर भरती संदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती भेटत असते। त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।